एक्सटेन्शन आणि ऍसेट. तर कसे लावायचे आता? मला जर फक्त कॉल आउट एक्सटेन्शन आणि कॉल एक्सटेन्शन मध्ये काय डिफरन्स आहे तुम्ही सांगा. तुम्ही सांगा, कॉल एक्सटेन्शन काय असतं? खाली वेबसाईट आपलं कॅम्पेनच्या खाली येतं. तू सांग कॉल एक्सटेन्शन. कॉल एक्सटेन्शन म्हणजे कॉलचं बटन येतं खाली, आणि कॉल आउट म्हणजे काय? हे जे येते कशाच आहे? वेबसाईट वेडिंगच आहे. हे कुठे इथं कॉल आउट एक्सटेन्शन, स्निपेट एक्सटेन्शन दिसतंय का तुम्हाला खाली? हे जे दिसतंय ट्रेनिंग सेंटर, डाउनलोड, हे तर काय डाउनटाउन रोड, हे काय कॉल आउट आहे. दिसतंय का कॉल आउट? तिकडे दिसत नाही. आता दिसतंय का? IP काहीतरी दिसतंय. हे 6 मंथ प्रोग्राम, डाउनलोड ब्रोचर, हे काय आहे? कॉल आउट आहे का कॉल आहे का स्निपेट आहे का लोकेशन आहे? हे काय आहे? साईट लिंक येतं, आणि साईट लिंक मध्ये काय आला? कॉल आउट एक्सटेन्शन बोलणार तुम्ही. समजलं का? हे तुम्हाला स्कीमा डेटा असतो, SEO मध्ये टाकता येतो तो रिव्ह्यू रेटिंगचा स्कीमा डेटा. स्निपेट एक्सटेन्शन म्हणजे काय? एक्स्ट्रा जर तुम्हाला डिस्क्रिप्शन टाकायचं असेल तर तुम्हाला स्निपेट एक्सटेन्शन ऍड करावं लागतं. टोटल किती टाईपचे एक्सटेन्शन असतात? आता इथं बघा, इथं कॉलच, हे काय दिसते का? हे कॉलच. हे कशाचं आहे? कॉल. कॉल आउट आहे का कॉल एक्सटेन्शन? कॉल. आणि कॉल आउट कोणतं आहे? हे जे दिसते ना, आर, पॉवर BI, हे जे ठळक दिसते ना त्याला बोलतात कॉल आउट. आणि हे जे डिरेक्शन आणि वेबसाईट दिसते ना, हे वेबसाईट एक्सटेन्शन आहे, हे डिरेक्शन एक्सटेन्शन आहे. समजलं? किती एक्सटेन्शन असतात टोटल? 17. कोणते कोणते एक्सटेन्शन असतात? काल तुम्ही नव्हतात म्हणून आपण सांगतो. इथं बघा, आपण काय करणार, एखाद्या कॅम्पेन मध्ये जाऊ. कॅम्पेन मध्ये गेल्यानंतर कोणत्या कॅम्पेनला ते एक्सटेन्शन लावायचे ते सिलेक्ट करायचे. मला काय करायचंय? कॉल 22 ला लावायचं. इथे देख, कॉल 22 ह्या कॅम्पेनला मला काय करायचंय? एक्सटेन्शन लावायचं. कसं लावायचं ते सिलेक्ट केलं इथून. मग त्याच्यामधल्या कोणत्या ऍड ग्रुपला लावायचं? तर एकच ऍड ग्रुप आहे त्याच्यामध्ये. 2 ऍड ग्रुप असेल, 3 ऍड ग्रुप असेल तर त्या ऍड ग्रुपला पण लावता येतं. आता कुठे जाणार मी? ऍसेट दिसते, त्या ऍसेट मध्ये गेलो. ऍसेट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी 17 टाईपचे ऍसेट ओपन होतात. झाले? प्लस साईन वरती क्लिक करा. प्लस साईन वरती क्लिक केल्यानंतर मला इमेज एक्सटेन्शन लावायचंय, बिझनेस नेम लावायचंय, लोगो लावायचे, साईट लिंक लागायचे, हेडलाईन टाकायचंय, कॉल आउट टाकायचंय, स्ट्रक्चर स्निपेट. स्निपेट एक्सटेन्शन म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन फॉर डिस्क्रिप्शन. कॉल एक्सटेन्शन लीड फॉर्म. मला काय करायचंय? तिथं क्लिक केल्यानंतर त्या ऍड मध्येच काय केलं पाहिजे? तो फॉर्म ओपन होणार, नाव, नंबर, कॉन्टॅक्ट नंबर ते ऑटोमॅटिकली घेतं. ते सबमिट केलं की तुम्हाला गुगल ऍड मध्ये काय येणार? जसं आपण लीड फॉर्मचं लीडचं बघितलं होतं ना, लीड फेसबुक मध्ये, सेम तसंच. नंतर इथं लोकेशन आहे, प्राइस एक्सटेन्शन आहे, ऍप एक्सटेन्शन आहे, प्रमोशन. मग तुम्हाला कोणतं लावायचं? मी आता काय करतो, इथं साईट लिंक लावतो. काय लावतो? वेबसाईट लिंक. म्हणजे ते क्लिकेबल आणि ठळक. तिथं डाउनलोड सिलेबस वरती क्लिक केलं की डायरेक्ट त्या पेज वरती जाईल. मी इथं टाकतो 100% प्लेसमेंट गॅरंटी. काय टाकतो? झालं? 100% प्लेसमेंट गॅरंटी. नंतर खाली काय टाकतो? डिस्क्रिप्शन टाकतो. मग काय टाकतो? मेक युअर करिअर, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही काय पण टाकू शकता. बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर, नंतर सेकंड डिस्क्रिप्शन. हे जर सोडून दिले तर तुम्हाला चालणार नाही.
लोक अट्रॅक्ट कसं होतील ते. आता इथे तुम्हाला कशावरती रिडायरेक्ट करायचंय इथे दिसते का? काल आपण 100% प्लेसमेंट गॅरंटी टाकलं होतं. आज आपण सॉरी आता आपण 100% प्लेसमेंट गॅरंटी टाकतोय. इथे दिसते ह्याच्यावर क्लिक केलं की डायरेक्ट त्या वेबसाईट. मग कोणत्या वेबसाईट वरती आपल्याला ते रिडायरेक्ट करायचंय ते तुम्हाला इथं पॉज झालं. सेव्ह झालं. लागलं का इथं? आणि नंतर कॉलचं कसं लावायचं? इथं जायचं आणि इथं कॉल. कोणता कॉल? 2 कॉल. आता 90चं 80चं तर टाकलेलं आहे. पण आता मला इथं काय करायचंय? दुसरा पण कॉल लावायचा आहे. लावू शकतो का? इंडिया नंतर काय 90 49 44 27 सेव्ह. डिस्क्रिप्शन लावायचंय, कॉल आउट लावायचंय, प्रमोशन लावायचंय, लोकेशन लावायचं. तुम्ही टाकू शकता. कोणाला आतापर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? आता जेवढं पाहिलं त्याच्यापर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. नसेल तर आपण पुढे जाऊ. जायचं पुढं. सर्च ऍड मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? करू शकता डायनामिक आणि रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड रन. कीवर्ड मॅपिंग कीवर्ड बद्दल समजलं तुम्हाला. ब्रॉड मॅच, ब्रॉड मॉडिफायर. आता आपल्याला कोणतं आहे? ऍप प्रमोशनची ऍड पाहिजे. कोणती? कुठे जाणार मी? क्रिएट मध्ये जाणार, कॅम्पेन मध्ये जाणार. कॅम्पेन मध्ये गेल्यानंतर काय? आता ऍप प्रमोशन हा कुठे येईल? सेल्स मध्ये येईल का? लीड मध्ये येईल का? वेबसाईट ट्रॅफिक मध्ये येईल का? कॅप तिथं पण येतं. कंटिन्यू केलं तुम्ही पण त्याचा इम्पॅक्ट एवढा होतो. इथं दिसतोय येईल का? इथं करता नाही दिसत. लीड मध्ये गेलं, कंटिन्यू केलं, दिसतंय का कुठे? मग ऍप प्रमोशनचा कॅम्पेन रन करायचा असेल तर कुठं होईल? तू सांग ऋषिकेश. अरे ऍप प्रमोशनचा वेबसाईट वरती कसं होईल? ऍप प्रमोशनचा कॅम्पेन रन करायचा आहे त्या ऍप मधून. अजून दुसरीकडून तुम्ही सांगा. तेजस्विनी तेजस्विनी हे विचारतो ऑनलाईनला जान्हवीचं काय मध्ये. हा बरं सांगा जान्हवी. आता तुम्ही सांगा. आणखी तर तुम्ही सांगा. अवेअरनेस मध्ये येतं. त्याच्यामुळे मी सांगितलं होतं पहिल्याच लेक्चरला लक्ष द्या, म्हणून त्यांनी चांगलं लक्ष दिलं. दिसतंय का? दोन क्रिएट अ कॅम्पेन विदाउट कोड. दोन, एक तर ऍप प्रमोशन मध्ये आणि क्रिएट अ कॅम्पेन विदाउट. ऍप प्रमोशनचं करायचं आहे. एवढं धडधडीत नाव दिले, कशासाठी दिले? इथून व्हिडिओ ऍड होईल का? फक्त ऍप प्रमोशनची. 3 टाईप मध्ये ऍप असतात. एक म्हणजे काय? एक iOS असतं आणि एक अँड्रॉइड असतं. अँड्रॉइड म्हणजे काय? तुमचा मोबाईल. आणि iOS म्हणजे काय? ऍपल मोबाईल. ऍपल वरती जर म्हणजे ऍपल मध्ये कोणते असतात? iOS. अँड्रॉइड नॉर्मल. ठीक आहे. मग 2 टाईपचे ऍप बनवले जातात. अँड्रॉइडचं जर अँड्रॉइड ऍप डेव्हलपर वेगळा असतो आणि iOS वाला वेगळा असतो. का जो 2 व्हीलर प्रिपेअर करतो तोच 4 व्हीलर करतो? नाही ना. प्रोसेसर वगैरे सगळं वेगळं असतं. एखादा मूवी रिलीज होण्याच्या आधीच मार्केटिंग होते का मूवी रिलीज झाल्यानंतर मार्केटिंग करतात? आधी ट्रीजर लॉन्च करतात, मग अल्बम सॉन्ग लॉन्च, नंतर त्याचं एक सॉन्ग लॉन्च करतात, नंतर काय करतात? डायलॉग, नंतर ट्रेलर, नंतर बाकीच्या गोष्टी. ठीक आहे ना.
तसंच मग तुमचं जर एखादं ऍप आहे, आता जर आयफोन लॉन्च झालाय कधी 17 तारखेला, मग लोक 1 महिन्या आधीच प्री बुकिंग करत होते. तसं जर तुम्ही जर एखाद्यानं ऍप लॉन्च करताय तर लोक पहिल्यांदा प्री लॉन्च पण करू शकतात किंवा प्री काय करू शकतात, बुकिंग पण करू शकतात. जसं प्री मार्केटिंग पण करू शकतात. कमिंग सून NMD हॉटेल अँड बार अँड रेस्टॉरंट ॲट एफसी कमिंग सून येणार आहे. असं मग तुम्हाला ऍप इन्स्टॉलची ऍड करायची का ऍप एंगेजमेंट म्हणजे काय, एंगेज करायचं, इन्स्टॉल नाही करायचं. फक्त ऑलरेडी ऍप आहे. फोन पे गुगल पेचे ऍड दिसतात का, जंगली रमीची ऍड तुमच्याकडे आहे, जंगली रमीचा ऍप आहे तुमच्याकडे, पण आता ते तुम्हाला खेळण्यासाठी मजबूर करताय. नसेल तर ऑलरेडी तो ऍप आहे मार्केटमध्ये, पण त्याचं काय करताय, अजून ब्रँडिंग करतात जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याच्याबद्दल माहिती. एंगेजमेंट म्हणजे काय, जास्तीत जास्त लोकांना अवेअर करणं. नंतर ऍप प्री रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही आधीच ऍप लॉन्च होण्याच्या आधीच आपण काय करू शकतो, ते लोक रजिस्ट्रेशन करू शकतात. म्हणजे ज्यावेळेस ऍप लॉन्च होईल ना त्यावेळेस ऑटोमॅटिकली तो तुमच्या मोबाईलमध्ये येईल. तर तसं पण आपल्याला कोणती ऍड रन करायची, तर एखाद्या अँड्रॉइड आणि iOS दोन्हीची पण करायची का एकाची अँड्रॉइडचा आपण घेऊ. आपल्याकडे आता ऍपच नाही, मग आपण कुणाचं तरी ऍप घेऊ. कोणता ऍप करायचा, मी इथं काय करतो, NMD सर्च करतो, NMD ऍप. पण हा आपला आहे का, हा दुसराच कोणाचा तरी आहे आपला, आपली फक्त वेबसाईट आहे. NMD बी ऍक्टिव्ह नावाचा एक कोणाचा तरी ऍप आहे, तर तो 10,000 प्लस लोकांनी इन्स्टॉल केलं, पण तो माझा आहे का, काहीतरी असेल त्यांचं. मग ह्याची URL कॉपी करायचा आणि हे करायचं. किंवा इन्फोसिसचा एक ऍप आहे, किंवा फेसबुकचा एक ऍप आहे, किंवा टिंडरचा एक ऍप आहे. त्याची ऍड मी जर चालवली तर चालेल का, मग मी चालू शकतो का नाही चालू शकत. म्हणून तर कुणी पण कोणाचा ऍपची निगेटिव्ह मार्केटिंग पण करू शकतो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्यांचे क्रेडेन्शियल लागतात. आणि आता आपल्याकडे कोणतंच नाही, आपण फक्त प्रोसिजर पाहतो. कोणाला काय प्रॉब्लेम, काय केलं मी, NMD बी ऍक्टिव्ह नावाचा ऍप आहे, त्याला इथं क्लिक केलं. नसेल तुम्हाला जर तसं सापडत नाव सर्च करून NMDचा, तर इथं कशाला दिलंय तुम्हाला, काय इथं जर काही सिलेक्ट नाही करत लोक आणि मला कॉल करतात की इथं पेस्ट होत नाही म्हणतात. त्यासाठी आधी काय करावं लागतं, सिलेक्ट करावं लागतं. आणि सिलेक्ट करून तुम्हाला इथं एकतर NMDचा ऍपचं सर्च करा, नसेल जमत तर तुम्हाला डायरेक्टली इथं URL कॉपी करा. आला तर झालं. त्याला नाव दिलं ऍप प्रमोशन दुपारची बॅच. काय नाव दिलं, किती तारीख आहे, 27 आहे का, 25 ऑगस्ट. ठीक आहे, टाकलं. पुढे जाऊन रिफ्रेश झालं, कंटिन्यू आला. कुठे हा कॅम्पेन रन करायचा आहे, मुंबई, इंडिया, पुणे, दिल्ली, मुंबई, आपल्या ऑफिसमध्येच फक्त ते लोकेशन टाका. MAHA इन्क्लूड का एक्सक्लूड, ऍड ऑन्स ऑप्शन पण आहे, पिनकोड आणि रेडियस. आणि बल्क जर टाकायचं असेल तुम्हाला तर ते सेम तसंच आहे. बाकी काय चेंजेस आहे का, आपण जे पण ह्याच्यातलं दोज हु आर लुकिंग आणि दोज हु आर इंटरेस्टेड लोकेशन ते येईल का, कारण ऍप प्रमोशनचा कीवर्ड रिसर्च करून आपण कीवर्ड सर्च करून टाकतो का, ऑटोमॅटिकली दिसणार आहे. ऍप प्रमोशनचे ऍप कुठं दिसते, प्रेझेन्स आणि कुठं रेग्युलरली. म्हणजे मी जर ऍप जर इन्स्टॉल करतो, इथं पण काय आहे, तुम्ही जर पुण्यात आलात तर तुम्हाला त्याची ऍड दिसणार, तुम्ही जर तिकडेच आहेत गावाकडे तुम्हाला ऍड दिसणार नाही. हे पण ऑप्शन कुठं, लोकेशन ऑप्शन्स मध्ये येतं. नंतर काय, इंग्लिश लँग्वेजचं पण झालंय आपलं, कसं टाकायचं, पॉलिटिशियन रिलेटेड हे कॅम्पेन नाहीये. मोर सेटिंग मध्ये जायचं, मग इथं येतं स्टँडर्ड. इन डेट तुम्हाला ठेवायची का, ठेवायची का,
आता इथं तुमचं बजेट किती ठेवायचंय? 4,000, 5,000 रुपये, जे पण बजेट ठेवायचंय तेवढं तुम्ही ठेवा. 300 रुपये ठेवायचे. आता इथं 2 बेडिंग स्ट्रॅटेजी असतात फक्त इथं. कोणती? एक तर काय, इन्स्टॉल व्हॅल्यू. आता मी इथं काय केलंय, इन्स्टॉल वरती माझं ऑब्जेक्टिव्ह काय ठेवलाय, प्री रजिस्ट्रेशन ठेवलाय का, एंगेजमेंट ठेवलाय का, डायरेक्ट इन्स्टॉलचं ठेवलं. मग इथं मला बिडिंग स्ट्रॅटेजी 3च दिसतील, पण त्याच्यातली एकच सिलेक्ट करता येईल. एक तर इन्स्टॉल व्हॅल्यू. ऍप ऍक्शन्स, लोक ऍक्शन्स पण नाही घेणार, ऍप ऍक्शन व्हॅल्यू पण नाही. ते री रजिस्ट्रेशन वरती किंवा एंगेजमेंट मध्ये ऑप्शन आहे. आता इथे एकच बिडिंग स्ट्रॅटेजी येते. नंतर ऑल, कुणाला ऍड दाखवायची, ऑल युजर. आता इथे टास्क पर, इथं काय इन्स्टॉल पर, किती रुपयाला एक ऍप इन्स्टॉल झाला पाहिजे हे 4,94 ला दाखवतंय. मी इथं 5 रुपये पण टाकू शकतो, कॉस्ट पर इन्स्टॉलेशन. आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की मला काही पैशाची भीती नाही, किती पण मी इन्स्टॉल साठी टाकू शकतो, तर हे काढून टाका. ठीक, ते मॅक्झिमम कन्व्हर्जन मी ठेवलंय, जास्तीत जास्त लोकांनी इन्स्टॉल केला पाहिजे. किती सिंपल आहे का काय प्रॉब्लेम? बघू, मोबाईल 42. येस, इट वॉज मी. 42. आणि इथं तुम्हाला हेडलाईन टाकायचं. हेडलाईन काय टाकणार तुम्ही? बेस्ट ॲप फॉर डेटिंग. कशासाठी ॲप तो? काय पण टाकू शकतात. खाली दिसतंय कसं दिसणार आहे आपल्या ॲपची ॲड. UI डिझाईन त्याचं जसं आहे तसंच तो ॲप दिसणार. डिस्क्रिप्शन मध्ये टाका जे तुम्हाला टाकायचं आहे ते. इंडियाज नंबर 1. असं टाकायचं. झालं. नंतर इथे इमेजेस पण लागतात. काय इमेजेस लागतात त्याचं रिझन काय आहे, कारण ही ऍप वरती ऍड चालणार आहे. कमीत कमी 3 रेशो मध्ये तुमचे इमेजेस पाहिजे. सिलेक्ट रेशो केला आणि सेव्ह करायचा. एक तर तुम्ही डायरेक्ट अपलोड पण करू शकतात, आणि इमेजेस मी 20 कमीत कमी किती, 4, आणि जास्तीत जास्त किती पाहिजे, 20 इमेजेस पाहिजे. आणि व्हिडिओ पण पाहिजे. नाहीतर मग तुम्ही AI पासून जनरेट पण करू. हे त्यांच्या UIचं आलेले. कशाचं आलेले? UIचं. नाहीतर मग इथून डायरेक्ट अपलोडचं ऑप्शन दिसतंय, आपल्या इमेजेस अपलोड करू शकतो. एवढंच ते. स्टॉक इमेजेस अलाउड नसतात. व्हिडिओ टाकायचा आहे. किती टाकू शकतात? 20. आपल्याकडे आहे का? डोक्या उभा राहतानाचा व्हिडिओ आहे. तुम्ही नका बघू तसं करू. काय लागतंय जेवणात अजून? काय पाहिजे सांगा. झाला.
इथं सगळ्यात इम्पॉर्टंट ऑडियन्स सिग्नल दिसते. तुम्हाला ऑडियन्स क्रिएट करावं लागते, न्यू ऑडियन्स. नंतर कस्टम सेगमेंट आहे, युअर डेटा. तुम्ही इथून डायरेक्ट तुमचा डेटा पण अपलोड करू शकतात. तिथे ब्राउज सेगमेंट, तुमचे एक्सेल सेगमेंट आहे, मला हे नाही करायचं, कॅन्सल करा. ठीक आहे, नेक्स्ट करायचं. जेवढा आपण एरिया सिलेक्ट केलाय, तिथेच तुमची ऍड दिसेल. किती सिंपल आहे. 14 इमेजेस, एक हेडलाईन. कोणाला काही प्रॉब्लेम जीवनात? बोला. ऍप प्रमोशन किती सिंपल आहे. त्यामध्ये आपण ते पेमेंट 4,000 टाकलं बजेटचं, तर लिमिटेशन एवढेच दिलं. नाही नाही, तसं काहीच नाही. लिमिटेशन 500च्या वरती किती पण टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर क्वेश्चन विचारा, नसेल तर प्रॅक्टिस करा. हे अपलोड करा.